नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा पुस्तकाच्या मार्गदर्शनात जाणार आहोत ज्याने लाखो लोकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवला आहे. थिंक अँड ग्रो रिच हे नाव ऐकून तुम्हाला उत्सुकता वाटली ना? ही पुस्तक केवळ आर्थिक यशाचं मार्गदर्शन करत नाही, तर तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होण्याचा मार्ग दाखवतो. चला तर मग या पुस्तकातील अमूल्य विचारांवर चर्चा करूया, ज्यामुळे तुमचं मनोबल वाढेल आणि तुम्हाला पुढे जाण्यासाठी प्रेरित करेल. या विचारांमध्ये जादू आहे, फक्त तुम्हाला ती अनुभवायची आहे. पॉइंट 1. संपत्तीची सुरुवात ही तुमच्या मनात होत असते. आपले विचार हीच आपल्या यशाची खरी सुरुवात असतात. तुमचं मन काय विचार करतं तेच तुमचं भविष्य घडवतं. जर तुम्ही विश्वास ठेवाल की तुम्ही यशस्वी होऊ शकता, तर तो विचारच तुमचं यश घडवू शकतं. उदाहरणार्थ, ज्याने स्वतःच्या विचारांनी स्वतःला उभं केलं त्याची गोष्ट म्हणजे धीरूभाई अंबानी. त्यांनी आपल्याला पहिल्यांदा मोठं स्वप्न पाहायला शिकवलं. त्यांच्या मनातला विचार आज रिलायन्स कंपनीच्या रूपात उभा आहे. पॉइंट 2. आपल्या ध्येयाबद्दल अचूकता असणं महत्त्वाचं आहे. तुम्हाला जे हवं आहे ते स्पष्ट असणं खूप महत्त्वाचं आहे. जर ध्येय धूसर असेल तर तुम्ही कधीही त्याला साध्य करू शकणार नाहीत. उदाहरणार्थ, सचिन तेंडुलकर यांची गोष्ट घ्या. लहानपणापासूनच त्यांना क्रिकेटर व्हायचं होतं. त्यांचं ध्येय एकदम स्पष्ट होतं. त्यांचं ध्येय इतकं स्पष्ट होतं की त्यांनी त्यासाठी आपलं सर्वस्व दिलं आणि आज ते क्रिकेट जगतातील देव म्हणून ओळखले जातात. पॉइंट 3. सर्वात मोठा शत्रू म्हणजे भीती. भीती ही आपल्या मनाचीच एक निर्मिती असते. ती तुमच्या यशाचा सर्वात मोठा अडथळा असू शकते. जोपर्यंत आपण आपल्या भीतीवर मात करत नाहीत, तोपर्यंत आपण पुढे जाऊ शकत नाहीत. उदाहरणार्थ, जॅक मा यांच्या जीवनाची कथा बघा. शाळेत, कॉलेजात, नोकरीसाठी अनेक वेळा अपयश आलं, पण त्यांनी भीतीला कधीही जागा दिली नाही आणि आज अलिबाबा कंपनीचं यश त्यांची कथा सांगतं. पॉइंट 4. अधीरतेमुळे अपयश येतं. यश हे एका रात्रीत मिळत नाही. त्यासाठी मेहनत, धैर्य आणि संयमाची गरज असते. जेव्हा आपण अधीर होतो तेव्हा आपण आपल्या ध्येयापासून दूर होतो. उदाहरणार्थ, वॉल्ट डिस्नीची कथा बघा. सुरुवातीला त्यांचे अनेक कार्टून शो अपयशी ठरले, पण त्यांनी हार मानली नाही. त्यांना माहीत होतं की ध्येय साध्य होण्यासाठी वेळ लागतो आणि अखेर मिकी माऊसनं जग जिंकलं. पॉइंट 5. जीवनातील प्रत्येक पराभव म्हणजे तुमच्या यशाच्या दिशेने एक पाऊल आहे. पराभव हा कायमस्वरूपी नसतो, तो फक्त आपल्याला काही शिकवतो. प्रत्येक अपयश तुमचं ध्येय साध्य करण्याच्या प्रवासात एक महत्त्वाचा टप्पा असतो. आपले यश तुमच्या शिकलेल्या धड्यांवर अवलंबून असतं. उदाहरणार्थ, थॉमस एडिसन यांचा अनुभव लक्षात घ्या. त्यांनी इलेक्ट्रिक बल्ब बनवण्यासाठी हजारो प्रयत्न केले आणि अनेक वेळा अपयश आलं, पण त्यांना त्या प्रत्येक अपयशातून नवीन काही शिकायला मिळालं. अखेर त्यांनी विजेचा दिवा शोधून काढला आणि जग बदलवून टाकलं. पॉइंट 6. प्रत्येक महान यशामागे निर्णय घेण्याची क्षमता असते. निर्णय घेणे म्हणजे धाडस दाखवणे. तुम्हाला आपल्या ध्येयाबद्दल संकल्पित असायला हवं आणि त्या दिशेने धाडसी पाऊल उचलायला हवं. निर्णय घेतल्याशिवाय काहीच साध्य होत नाही. उदाहरणार्थ, स्टीव्ह जॉब्स यांचे जीवन बघा. त्यांनी ॲपल कंपनी सुरू करण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्यांना माहीत होतं की हे सोपं नाही, पण त्यांनी निर्णय घेतला, त्यावर विश्वास ठेवला आणि त्यामुळे जगभरातल्या लोकांचे जीवन बदलले. पॉइंट 7. आपल्या आवडीच्या कामावर फोकस करा. जे काम तुम्हाला आनंद देतं त्यात तुम्ही सर्वोत्तम कामगिरी करू शकता. आवडीचं काम करताना आपली प्रेरणा आणि उत्साह नेहमीच वाढतो आणि यश मिळवण्याच्या शक्यता खूपच जास्त असतात. उदाहरणार्थ, MS धोनी यांचं करिअर बघा. क्रिकेट हा त्यांचा जीव होता आणि त्यांनी आपला सर्व फोकस त्याच्यावर ठेवला. त्यांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रात यश मिळवलं आणि भारताचा यशस्वी कॅप्टन बनले. पॉइंट 8. यशस्वी होण्याची पहिली पायरी म्हणजे एक ध्येय निश्चित करणं. ध्येयाशिवाय जीवनात कोणतीच दिशा नसते. ध्येय हे आपल्या प्रयत्नांचं केंद्रबिंदू असतं. तुमचं ध्येय जेवढं स्पष्ट असेल तेवढं तुम्हाला यश मिळवण्याची शक्यता वाढते. उदाहरणार्थ, मार्क झुकरबर्ग यांचं उदाहरण घेऊ. त्यांचं ध्येय एक ऑनलाईन नेटवर्क तयार करणं होतं जे लोकांना जोडू शकेल. त्यांनी फेसबुकची निर्मिती केली
आणि त्यांनी जगभरातल्या लोकांना एकत्र आणलं. पॉईंट 9. संकल्पना आणि क्रियाशीलता यांची जोड हाच यशाचा खरा मंत्र आहे. फक्त कल्पना करणं पुरेसं नाही, त्या कल्पनांवर कृती करणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. कल्पना जरी उत्तम असली तरी त्याचं फलित मिळवण्यासाठी कृती करायला हवी. उदाहरणार्थ जेफ बेझोस यांच्या जीवनाकडे बघा. त्यांनी ॲमेझॉनची कल्पना केली, पण त्यावर त्वरित कृती केली. त्यांनी आपल्या कल्पनांना वास्तविकतेमध्ये बदलवून दाखवलं आणि आज ॲमेझॉन ही एक जागतिक व्यापाराचं केंद्र बनलं आहे. पॉईंट 10. यशाची सुरुवात तुमच्या मनातून होते. तुमच्या विचारांमधूनच यशाची सुरुवात होते. जेव्हा तुम्ही आपल्या विचारांवर विश्वास ठेवता तेव्हा ते विचार तुमच्या कृतींमधून प्रकट होतात आणि ह्या कृतीच्या जोरावर यशाचं स्वप्न साकारतं. उदाहरणार्थ महात्मा गांधींचं जीवन या विचारांचं सर्वोत्तम उदाहरण आहे. त्यांनी आपल्या विचारांवर पूर्ण विश्वास ठेवला आणि त्याच विचारांच्या आधारावर त्यांनी भारताला स्वतंत्रता मिळवून दिली. मित्रांनो, थिंक अँड ग्रो रिच मधील हे विचार आपल्याला यशाच्या मार्गावर नेण्यास मदत करू शकतात. फक्त त्यावर विश्वास ठेवण्याची आणि त्यांना आपल्या जीवनात उतरवण्याची गरज आहे. आजपासून तुम्ही या विचारांवर काम करण्यास सुरुवात करा आणि आपलं जीवन बदलवून दाखवा. या विचारांनी तुमचं मनोबल वाढलं असेल तर हा व्हिडिओ आपल्या मित्रांशी शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशा अनेक प्रेरणादायी विचारांसाठी आम्ही तुमच्यासोबतच राहणार आहोत. मित्रांनो, थिंक अँड ग्रो रिच या पुस्तकात विचारलेल्या विचारांनी अनेकांना प्रेरित केलं आहे आणि आज आपणही त्यातून शिकू शकतो. तुमच्या विचारांना योग्य दिशा द्या, ध्येय निश्चित करा, भीतीवर मात करा आणि यशस्वी व्हा. यश तुमच्या मनात आहे, फक्त त्याला बाहेर आणायचं आहे. तुमच्या यशाचा मार्ग आजपासूनच सुरू होतो. चला एकत्रितपणे पुढे जाऊया आणि आपलं जीवन बदलूया. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.